हद्दवाढीला तुम्ही विरोध करताय कारण की कितीतरी वर्ष झालं आता कोल्हापूरची हद्दवाढ झाली. हं. काय नेमके करण्याचं मग काय? नाही, हद्दवाढ आता गेली अनेक वर्षापासून कोल्हापूर शहरातील कृती समिती मागणी करते. पण हद्दवाढीला विरोध हा ग्रामीण जनतेचा किंवा तिथल्या लोकप्रतिनिधीचा जर शहरातली जर अवस्था बघितली तर भकासाने कोणत्याही सुविधा ती देऊ शकत नाहीत शहरातील नागरिकांना. तर ग्रामीण जनतेला किंवा ग्रामीण भाग हा हद्दवाढीमध्ये घेऊन तिथल्या लोकांना सुखसुविधा कशा देणार आहेत किंवा त्याचा काय प्लॅन त्यांच्याकडे नाही आहे किंवा कोणत्याच पद्धतीचं त्यांचं नियोजन नाही. फक्त जमिनीची हद्दवाढ करायची हाच त्यांचा घाट आहे. आता या शहरातील आमदार राजेश क्षीरसागर यांनी जो हट्ट धरलेला आहे की हद्दवाढ मी केल्याशिवाय थांबणार नाही. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या शहरातला विकास करण्यासाठी का कमी पडायला लागला आहे? तुम्ही पहिला शहराला तुमचा विकास करा, तुम्ही शहर चांगलं करा आणि मग ग्रामीण जनता ठरवेल ना की शहरामध्ये यायचं का नाही. त्यामुळे हा ग्रामीण जनतेचा निर्णय आहे की बाबा आम्हाला शहरामध्ये जायचं नाही, हद्दवाढीला हा विरोधच राहणार आहे. आता त्यांनी काय केले की पहिल्यांदा 6 गावं आणि 2 गावं त्यांची उपनगर अशी हद्दवाढीमध्ये घेण्याचा काल चर्चा झालेली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमातून समजते. पण तशा पद्धतीचे कोणतेही अजून अधिकृतरित्या काय त्यांच्याकडनं आम्हाला सूचना नाही आहेत. आणि जरी काय त्यांनी तशा पद्धतीच्या जरी काही हालचाली झाल्या तरी आमच्या ह्या 20 गावांचा याला विरोधच राहणार. आम्ही पहिल्यापासून जी भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही गावामधली 1 इंच सुद्धा जमीन आम्ही या हद्दवाढीमध्ये जाऊ देणार नाही. जर त्यांनी त्या पद्धतीचं जर दबाव तंत्र निर्माण जर केलं तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू, रस्त्यावरची लढाई लढू, पण ही हद्दवाढ रोखल्याशिवाय आम्ही थांबणार. उजायावाडी सरपंच उत्तम आंबवडे.